विश्वसर्ग विसर्गादि नवलक्षणलक्षितं श्रीकृष्णाख्यं परमधाम जगद्धाम नमामि तत्। प्रह्लाद नारद पराशर पुण्डरीक व्यासाम्बरीश शुक शौनक भीष्मदाल्भ्यान् रुक्माङ्गदार्जुन वसिष्ठ विभीषणादि पुण्यानिमान् परमभागवतान् नमामि। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदो त्वं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री शुकदेव भगवान की जय। सच्चिदानंद स्वरूप अनंत ब्रह्मांड नायक भगवान गोपाल कृष्णांची परम पवित्र कथा सूतजी महाराज नैमिषारण्यामध्ये 88,000 शौनकादी ऋषींना वर्णन करून सांगत आहेत। तीच परम पवित्र कथा जी वेदव्यासजी महाराजांनी शुकदेवजी महाराजांना सांगितली। आजपासून शुकदेवजी महाराज राजा परीक्षितींना वर्णन करून सांगणार आहेत। कालच्या उत्तर भागामध्ये राजा परीक्षितींना शाप मिळाला। 7 दिवसामध्ये मृत्यू होईल अशी वार्ता राजा परीक्षितींना मिळाली। माझा मृत्यू होणार आहे हे कळाल्याबरोबर सर्व संग परित्याग राजा परीक्षितींनी केला आणि वनामध्ये राजे परीक्षिती येऊन उपस्थित झाले। कशासाठी राजे परीक्षिती वनामध्ये आले? सुरुवातीला आपल्याला असं वाटण्याची शक्यता आहे की मृत्यू होऊ नये म्हणून राजे परीक्षिती वनात आले असतील। कारण मी मरणार आहे हे कळालं की प्रत्येक जीवाची धडपड मी मरू नये यासाठी चाललेली असते। पण माझा मृत्यू होता कामा नये याची किती जरी धडपड केली तरी सुद्धा जीवाच्या देहाचा मृत्यू झाल्याशिवाय राहत नसतो। शरीराचा मृत्यू झाल्याशिवाय राहतच नसतो। जगण्यासाठी प्रयत्न करून सुद्धा जिवंत राहता येत नाही कायमचं बर का। आणि मरण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न न करता मृत्यू हात जोडून समोर उभा आहे आपलं स्वागत करण्यासाठी। जी गोष्ट आपण टाळू शकत नाही त्या गोष्टीमध्ये आपलं सामर्थ्य, आपली शक्ती, आपला वेळ, आपली बुद्धी खर्च करता कामा नये। जी गोष्ट आपल्या हातामध्येच नाही, ज्या गोष्टीच्या संबंधामध्ये आपण परस्वाधीन आहोत ती गोष्ट टाळण्यासाठी आपण आपले प्रयत्न जरी करत असलो तरी सुद्धा एका हद्दीपर्यंत, तिथून पुढे सारं काळाच्या अधीन आहे, तिथून पुढे आपलं काही चालत नसतं। अशा वेळेला आपले प्रयत्न व्यर्थ होता कामा नये। किती प्रयत्न करायचे आहेत?
गरजेपुरते, जेवढं कामापुरतं आहे तेवढे प्रयत्न करायचे, करून पाहायचे असतात आपल्याला. प्रयत्न करून पाहिले आपण प्रारब्धामध्ये जर का ती गोष्ट, ती घटना असेल तर आपल्या प्रयत्नांना यश प्राप्त होत असतं. आपण प्रयत्न करून आपल्याला यश मिळालं नाही तर याचा अर्थ आपल्या प्रारब्धामध्ये ती गोष्ट, ती घटना, ती वस्तू, तो पदार्थ अजिबात नाही, हे आपण समजून घ्यायचं असतं. मृत्यू होऊ नये म्हणून तुम्ही मी प्रयत्न केले तरी सुद्धा एका मर्यादेपर्यंत प्रयत्न करू शकतो मनुष्य. शेवटी मृत्यू झाल्याशिवाय राहत नाही, हे सत्य आहे. मग मृत्यू जर होणारच आहे तर मृत्यूला टाळण्याचे व्यर्थ प्रयत्न का करायचे? म्हटले मग प्रयत्न कशासाठी करायचे आहे? प्रयत्न मरण येऊ नये म्हणून नाही करायचे महाराज. एखाद्या वेळेला देहाला मरण आलं तरी चालेल, पण पुन्हा जन्म होऊ नये याच्यासाठी प्रयत्न करायचे असतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. एखाद्या वेळेला एकदाच आपण मरून गेलो तर चालतं, तसंही आतापर्यंत अनेक वेळेला मरून गेलेलो आहोत बरं का. हे ऐकायला जरासं विचित्र वाटेल, पण आपण एकदा, हे काही पहिल्यांदा इथं आलेलो नाही. ही आपली जन्म घेण्याची काही पहिली वेळ नाही आणि मरायची काही पहिली वेळ नाही. त्याच्यामुळे अजिबात चिंता करायची नाही. अनुभव आपल्याला आहे, बस फक्त विसरलेलो आहोत, एवढीच अडचण आहे. म्हणून सहज घ्यायचं त्या गोष्टीला. आता ही गोष्ट बरोबर आहे, या क्षणाला मला मृत्यू काळ दिसत नाही, डोळ्याला सावल्या दिसत नाही, म्हणून मी म्हणतो की त्याला सहज घ्यायचं. मला जर आता इथं पुढच्या क्षणाला काळ्या सावल्या दिसायला लागल्या, थोडी जर धडधड वाढली माझ्या हृदयाची, तर मला बेचैन होईल, मला घाम फुटला, हार्ट अटॅक येण्याचे सगळे लक्षण जर का शरीरामध्ये उपस्थित झाले, तर मी एक शब्द सुद्धा बोलू शकणार नाही, एक अक्षर माझ्या मुखातून निघणार नाही. जीव तळमळ करायला लागेल ना. वेळ येत नाही तोपर्यंत आपण पुष्कळ बोलत असतो महाराज. म्हणून अगदी सहज घ्यायचं. हे एवढं वाक्य निघालं म्हणून मला ते पुन्हा सांगावं लागलं. एखादा भाविक म्हणेल महाराज घ्या म्हटले आता सहज, किती सहज घ्यायचं. ज्या वेळेला मृत्यू आपल्याला घेण्यासाठी येतो त्यावेळेला मनुष्याचं खरोखर काही चालत नसतं. हतबल होऊन जातो मनुष्य. खरी हतबलता माणसाची पाहिजे असेल तर मृत्यूच्या समयाला पाहावी. म्हणून प्रयत्न करायचा आहे. जो प्रयत्न राजा परीक्षितींनी आरंभ केलेला आहे तो प्रयत्न तुम्हाला मला करायचा आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आता मृत्यू होणार आहे या गोष्टीला सहज घ्यायचं आहे हे दिसतं तेवढं सोपं नाही. पण त्याच्यासाठी राजा परीक्षितींच्या चित्ताची जी भूमिका आहे ती भूमिका आपल्या चित्ताची तयार झाली पाहिजे आणि आपल्या समोर शुकदेवजी महाराजांसारखे साधू बसले पाहिजेत. बस मग मृत्यू सहज आहे. मग चिंतेचं कारण नाही बरं का, मग चिंतेचं कारण नाही. हेच तर रहस्य. आज ज्या वेळेला संवाद सुरू करतात शुकदेवजी महाराज राजा परीक्षितींसोबत, हेच रहस्य राजा परीक्षितींना सांगतात की राजन मृत्यू होणार आहे. या जगामध्ये देह प्रत्येकाचा पडत असतो, पण देह पडता पडता देहाचं सार्थक कसं करून घ्यायचं हे मरणाऱ्या माणसाला कळालं पाहिजे. तर त्याला मृत्यू सुखदान करणारा आहे, त्याचा मृत्यू मंगलदायक आहे, हेच तर समजावून सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण त्याच्यासाठी दोन गोष्टी जीवनामध्ये आवश्यक असल्या पाहिजेत. पहिली गोष्ट, राजा परीक्षितींच्या चित्ताची जी भूमिका आता तयार झालेली आहे ती भूमिका आपल्या चित्ताची तयार झाली पाहिजे आणि त्या भूमिकेला म्हणतात मुमुक्षु अवस्था. मुमुक्षु अवस्था म्हणजे काय? याच जन्मामध्ये माझा उद्धार झाला पाहिजे अशी तीव्र तळमळ मनामध्ये जागी होणं याला मुमुक्षु अवस्था असं म्हणतात. जी राजा परीक्षितींच्या मनामध्ये आहे
आणि ज्या वेळेला मुमुक्षु अवस्था अंतःकरणामध्ये उत्पन्न होते त्यावेळेला आपल्या समोर शुकदेवजी महाराजांसारखे साधू येऊन उपस्थित झाले पाहिजेत, विराजमान झाले पाहिजे। 3 योग माणसाच्या जीवाच्या जीवनातले 3 योग फार महत्वाचे आहेत। मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम, महापुरुष संश्रयः, हे 3 योग अत्यंत महत्वाचे आहेत। बाकी जीवनामध्ये कोणता योग येवो अथवा न येवो, आपण ज्योतिषकाराकडे जातो, पत्रिका दाखवतो, म्हटले पहा हो धनाचा योग आहे का, विवाह योग आहे का माझ्या पत्रिकेमध्ये, संततीचा योग आहे का माझ्या पत्रिकेमध्ये, असे काही प्रश्न असतात ना आपले। यापैकी आज श्रीमद भागवत आपण ऐकत आहोत तर 3च योग जीवनामध्ये महत्वाचे आहेत। पहिला योग जो इथं बसलेल्या प्रत्येकाला आपोआप साध्य झालेला आहे, ज्याला मनुष्यत्व असं म्हणतात, आपण मनुष्य म्हणून जन्माला आलेलो आहोत। दुसरा योग काहींच्या जीवनामध्ये आला असेल, काहींचा बाकी असेल, आणि तो दुसरा योग आहे मुमुक्षत्वम। कधीतरी जीवाला ही जाणीव झाली पाहिजे की किती दिवस आपण या संसार चक्रामध्ये असं गुरफटून फिरत राहायचं, किती दिवस। माझं दुःख संपावं असं प्रत्येकाला वाटतं ना, का दुःख संपू नये असं वाटत नाही इथं बसलेल्या पैकी कोणाला? दुःख संपावं असं प्रत्येकाला वाटतं, माझ्या जीवनामध्ये दुःख असूच नये असं प्रत्येकाला वाटतं, पण त्याच्यासाठी परमार्थ साधना करायची तयारी आपली तेवढी नाही जेवढं दुःख कमी व्हावं याची इच्छा आहे। पण पूर्ण दुःखाची निवृत्ती आणि पूर्ण सुखाची प्राप्ती आपल्याला परमार्थ साधना केल्याशिवाय, भगवंताची शरणागती केल्याशिवाय आणि उद्धारासाठीचे प्रयत्न केल्याशिवाय प्राप्त होऊ शकत नसते, लक्षात घ्या। ज्या ज्या भक्तांच्या पूर्ण दुःखाची निवृत्ती झाली आणि त्यांना पूर्ण सुखाची प्राप्ती झाली, ही कशी झाली याला कारण सांगत असताना भक्तांनी, गोपाळांनी, गोपिकांनी, गवळणीनं कारण सांगितलं। दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख, पाहता श्रीमुख गोविंदाचे। माझ्या जीवनामध्ये असलेले सगळे दुःख नाहीसे होऊन गेले आणि माझ्या हृदयामध्ये फक्त सुख सुख सुख, सुखाचाच अनुभव मला यायला लागला। याला कारण मी त्याला माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलं किंवा पाहते आहे। ज्या वेळेला मी त्याला पाहते आहे, त्या परब्रह्माला, त्या परमतत्वाला, त्या आनंदाच्या कंदाला ज्या वेळेला मी पाहते आहे, त्यावेळेला मी माझ्या जीवनातलं सारं दुःख नाहीसं झाल्याची जाणीव मला आपोआप होते। मी दुःखी आहे याचाच मला विसर पडतो आणि परमानंद प्राप्त होऊन जातो मला। म्हणून मुमुक्षु अवस्था प्राप्त होणं आवश्यक आहे, आणि ज्या जीवाला मुमुक्षु अवस्था प्राप्त होते त्या जीवाला महापुरुष संश्रयः हा तुमच्या माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा योग आहे बरं का, सगळ्यात मोठा योग। किती भाग्यवान आहेत राजे परीक्षिती की राजा परीक्षितींसमोर शुकदेवजी महाराजांसारखे परमहंस येऊन विराजमान झालेले आहेत। किती भाग्यवान। राजा परीक्षितींनी विचारही केला नाही की माझ्या समोर शुकदेवजी महाराज येतील, पण आले। याला कारण काय? सच्चा साधकाला सच्चा संत भेटल्याशिवाय राहत नसतो। परमार्थ करण्याची तीव्र अंतःकरणामध्ये तळमळ ज्याच्या आहे त्याला साधू भेट झाल्याशिवाय राहतच नसते, त्याला संत भेट झाल्याशिवाय राहत नसते। पण त्याच्यासाठी अगोदर आपली साधना करण्याची इच्छा अंतःकरणामध्ये प्रगट झाली पाहिजे। जसं राजा परीक्षितींकडून भजन झालं, नामगायन झालं, तसं नामसंकीर्तन, तसं भजन आपल्याकडून झालं पाहिजे। एखाद्याला जर काही जाणीव झाली की अजूनपर्यंत मला संत भेट, साधू भेट झालेली नाही, मग त्यांनी काय करावं?
त्यांनी भगवंताला अखंड प्रार्थना करत राहावी। मिले कोई ऐसा संत फकीर, मिले कोई ऐसा संत फकीर, पहुंचा दे भवन दिया के तीर, पहुंचा दे भवन दिया के तीर, पहुंचा दे भवन दिया के तीर। मिले कोई ऐसा संत फकीर, मिले कोई ऐसा संत फकीर, पहुँचाए पवन दिया के तीर, पहुँचाए पवन दिया के तीर, पहुँचाए भवन दिया के तीर। कोणीतरी संत महात्मा आपल्याला भेटले पाहिजेत, साधू भेटले पाहिजे। शुकदेवजी महाराजांसारखे नुसते साधू संत आपल्या समोर येऊन बसले, नुसतं आपण साधू संतांसमोर येऊन बसलो, नुसतं त्यांनी कृपा दृष्टीने आपल्याकडे पाहिलं तरी सुद्धा आपण भवसागरातून तरुण जात असतो बरं का। काही करावं लागत नाही आपल्याला। हे राजा परीक्षितींना शुकदेवजी महाराजांना पाहून कळालेलं होतं। आता मला माझ्या उद्धाराची चिंता करायची आवश्यकता नाही, कारण काय, मला संत भेटले, मला साधू भेटले। बरं, साधू भेटीचं फलित काय आहे? साधू भेटीचा परम लाभ एकच आहे। या सगळ्या साधनांनी ज्या भगवंताला प्रसन्न करण्याचा प्रयत्न तुम्ही मी करतो, त्या भगवंताची भेट संत साधू सद्गुरू आपल्याला करून देत असतात। म्हणून सद्गुरूंची भेट जीवनामध्ये आवश्यक आहे। मेरा तार हरि से जोड़े ऐसा कोई संत मिले, मेरा तार प्रभु से जोड़े ऐसा कोई संत मिले, मेरा तार हरि से जोड़े ऐसा कोई संत मिले, मेरा तार हरि से जोड़े ऐसा कोई संत मिले, मेरा तार हरि से जोड़े ऐसा कोई संत मिले, मेरा तार प्रभु से जोड़े ऐसा कोई संत मिले, मेरा तार हरि से जोड़े ऐसा कोई संत मिले, मेरा तार प्रभु से जोड़े ऐसा कोई संत मिले। संत दर्श के बड़े महात्म, 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 दुर्लभ जग में संत समागम, 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 दुर्लभ जग में संत समागम। मुझे सद्गुण दे दे थोड़े ऐसा कोई संत मिले, मुझे ऐसा कोई संत मिले, मेरा तार हरि से जोड़े ऐसा कोई संत मिले, मेरा तार प्रभु से जोड़े ऐसा कोई संत मिले। भटकत भटकत पथ नहीं मिलता, 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 मन मेरा रोके नहीं रुकता, मन मेरा रोके नहीं रुकता, मन मेरा रोके नहीं रुकता,
मन मेरा रोके नहीं रुकता, मन मेरा रोके नहीं रुकता, मन मेरा रोके नहीं रुकता, मन मेरा रोके नहीं रुकता, मन मेरा रोके नहीं रुकता। मेरे मन का रास्ता मोड़े ऐसा कोई संत मिले, मेरा तार हरि से जोड़े ऐसा कोई संत मिले, ओ मेरा तार हरि से जोड़े ऐसा कोई संत मिले, मेरा तार हरि से जोड़े ऐसा कोई संत मिले, मेरा तार हरि से जोड़े ऐसा कोई संत मिले, भटकत भटकत पथ नहीं मिलता। कितीही सद्गुरूंची शरणागती केल्याशिवाय, संतांना न विचारता कितीही साधना करा महाराज, त्या साधनेचं फळ आपल्या पदरात पडू शकत नाही। म्हणून साधूची संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे। साधूंच्या शरणागतीशिवाय, सद्गुरूंच्या भेटीशिवाय आपण कितीही साधन करा, त्या साधनेचं फळ आपल्या पदरात पडू शकत नसतं। म्हणून महापुरुष संश्रयः, संत भेट गुरु भेट झाली पाहिजे। मग त्यांना विचारावं, महाराज काय साधन करू मी? मग गुरु सांगतील ते साधन आपण करावं। आणि सिद्धांत असा आहे की सद्गुरु जे साधन सांगतील ते साधन जर का आपण निष्ठेनं पूर्ण केलं, तर त्याच साधनाचा परिणाम आपल्याला पूर्ण स्वरूपाची प्राप्ती, अर्थात भगवत स्वरूपाचा साक्षात्कार आपल्याला प्राप्त होत असतो। पण त्याच्यासाठी गुरु कृपा कारण आहे। म्हणून तर गुरुगीता म्हणते आहे, ध्यानमूलं गुरोर्मूर्ति, पूजामूलं गुरोपदम्, मंत्रमूलं गुरोर्वाक्यं, मोक्षमूलं गुरोकृपा। ज्यावेळेला सद्गुरु भेट होते त्यावेळेला ध्यान करायचं असेल तर गुरुमूर्तीचं ध्यान करावं। ध्यानमूलं गुरोर्मूर्ति, गुरूंचं ध्यान करावं महाराज। साधकांनी सत्शिष्याने केवळ गुरुमूर्तीचं ध्यान करावं। जरी एखादा साधक भगवंताचं ध्यान करत असेल तरी सुद्धा, देवाचं जरी ध्यान करावं वाटत असेल, देवाचंही ध्यान करावं, पण सद्गुरूंचंही ध्यान करावं। पूजा करायची असेल तर पूजा मूलम गुरो पदम, सद्गुरूंच्या चरणांची पूजा अखंड साधकाकडून घडली पाहिजे। मंत्रमूलम गुरोर्वाक्यम, सद्गुरु जे सांगतील, सद्गुरूंच्या शब्दापुढं कोणत्याही प्रकारचा मोठा ग्रंथ नाही, शास्त्र नाही बर का, प्रमाण नाही। सद्गुरु वाक्य हे शास्त्र प्रमाण आहे। मोक्षमूलम गुरो कृपा, आणि मुक्ती प्राप्त करून घ्यायची असेल तर गुरुकृपा ही कारण आहे। आणि मग ज्यावेळेला सुखदेवजी महाराजांसारख्या संतांची भेट होते त्यावेळेला महात्मे जे काही आपल्याला सांगतील, बोलतील, ते त्यांच्या मुखातले वाक्य अक्षर आपण ऐकावेत। त्यांच्या मुखातले वाक्य श्रवण केल्याचा परिणाम मोक्ष असे आयिता श्रवणाची माझी, ते आपल्याला बोधदान करत असतात, बोधदान करत असतात। म्हणून कोणत्याही विचाराने जरी एखाद्या संतांची शरणागती आपल्याकडून झालेली असेल, मन कोणत्याही दिशेला आपल्या वळत असेल तरी सुद्धा, मगाशी आपण ऐकलं, मेरे मन का रस्ता मोडे ऐसा कोई संत मिले, याचा अर्थ काय? जीवाचं मन कुठेही धावेल महाराज, त्याचा काही भरोसा नसतो बरं का। आज राजा परीक्षिती शुकदेवजी महाराजांसमोर आलेले आहेत। नाना प्रकारचे प्रश्न राजा परीक्षितींच्या मनात आहेत। तुमच्या माझ्या मनामध्ये सुद्धा नाना प्रकारचे प्रश्न असतात। सगळे प्रश्न सुटतात केवळ सद्गुरूंसमोर गेल्याचा परिणाम, सगळे प्रश्न सुटतात। आणि मनाची धाव कोणत्याही दिशेला असली तरी सुद्धा
सद्गुरूंच्या वाक्याचा प्रभाव असा होतो, त्यांच्या मुखातल्या अक्षरांचा प्रभाव असा होतो की या मनाची दिशा आणि दशा आपोआप बदलली जाते. जिथं साधकाला घेऊन जायचं आहे तिथं ते साधकाला आपोआप घेऊन जातात. कशाच्या बळावरती? त्यांच्या मुखातल्या अक्षरांच्या बळावरती घेऊन जातात. हे गुरुमुखीच्या अक्षरांचं सामर्थ्य आहे. म्हणून शुकदेवजी महाराजांसमोर बसल्याचा राजा परीक्षितींचा पहिला दिवस आणि सप्ताहाचा शेवटचा दिवस, या राजा परीक्षितींच्या 2 अवस्था, याच्यातून गुरुकृपेचं महात्म्य आपल्या लक्षात येऊन जाईल. महाराज, श्रीमद भागवतामध्ये स्पष्ट उल्लेख आहे या साऱ्या प्रसंगाचा की आज पहिल्यांदा भेट झाली शुकदेवजी महाराजांची, तर अनेक प्रकारचे प्रश्न राजा परीक्षितींच्या मनात आहे. आणि 7व्या दिवशी शुकदेवजी महाराज राजा परीक्षितींना प्रश्न विचारतील. आपण त्या दिवशी ऐकू की तुला काय प्रश्न आहे मला विचार. त्यावेळेला राजे परीक्षिती सांगतात, गुरु महाराज, तुमच्या मुखातली उत्तर ऐकून आणि तुमच्या मुखातले शब्द अक्षर ऐकून माझे सारे संशय मिटून गेले. माझे प्रश्नच काही अंतःकरणात राहिले नाहीत. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः. सारे संशय गुरुमुखाच्या अक्षरांनी आपले नष्ट होत असतात बर का. जशा नाना प्रकारच्या ग्रंथी आपल्या शरीरामध्ये असतात ना, तशा एक ग्रंथी आपल्या शरीरामध्ये अखंड असतात, ज्याला संशय रूपी गाठ म्हणजे ग्रंथी, संशय रूपी ग्रंथी आपल्या चित्तामध्ये हृदयामध्ये असतात, ज्या कुणाच्या केल्याने सुटत नाहीत. म्हणून तर त्याच्यासाठी सद्गुरू असले पाहिजेत. आणि सद्गुरूंच्या सन्मुख राजे परीक्षिती विराजमान झालेले आहेत. संशय आपोआप दूर व्हायला सुरुवात होते. फक्त आपली श्रद्धा, आपला विश्वास पूर्ण त्यांच्या चरणावरती बसला पाहिजे. आणि ज्या वेळेला राजा परीक्षितींसमोर शुकदेवजी महाराज बसले त्यावेळेला हाच संकल्प घेतला की आता जोपर्यंत मला मृत्यू घेण्यासाठी येत नाही तोपर्यंत मी माझ्या गुरूंसमोरून बाजूला जाणार नाही. अन्न नाही, पाणी नाही, प्रायोपवेशन घेतलं महाराज. उपोषणाला जसं बसलं जातं त्या पद्धतीनं मुक्ती प्राप्त होत नाही तोपर्यंत गुरूंसमोर विराजमान. ते तो सोडी लिया न सुटे, प्रेम तंतू तो न तुटे. मग कितीही संकट आली तरी सुद्धा वरी पडोत पाषाण, वरी पडोत पाषाण, वरी पडोत पाषाण, वरी पडोत पाषाण, परिणा तो सोडी लिया न सुटे, ते तो सोडी लिया न सुटे, ते तो सोडी लिया न सुटे. आता ज्या क्षणाला मला मुक्तावस्था प्राप्त होईल, माझा उद्धार होईल, ज्या वेळेला मी आणि माझे सद्गुरू एकरूप होतील त्याच वेळेला आता तर म्हणून विराजमान झालेले आहेत राजे परीक्षिती. आणि शुकदेवजी महाराज राजा परीक्षितींच्या संशयाला दूर करण्यासाठी आरंभ करतात. म्हणून प्रश्न असा होता आपला की राजे परीक्षिती वनामध्ये का गेले? मृत्यू होऊ नये म्हणून गेले का? नाही, मृत्यू होऊ नये म्हणून गेले नाही. मृत्यू झाला तर चालतो पण पुन्हा जन्म होऊ नये याची चिंता प्रत्येकाने करायची असते बर का. आपलं उलट होतं, आपण जन्म होऊ नये याची चिंता करत नाही, मृत्यू होऊ नये याची चिंता करतो. सगळे प्रयत्न तुमचे माझे कशासाठी? मृत्यू होऊ नये म्हणून. पण शुकदेवजी महाराज ज्या वेळेला बोलायला सुरुवात करतात त्यावेळेला पहिला संशय हाच राजा परीक्षितींचा मिटवतात की राजन, मृत्यू झाला तर हरकत नाही परंतु जीवाला स्वतःचा उद्धार करून घेता आला पाहिजे. मृत्यूच्या वेळेला जरी त्याला कळालं
कितीही कमी वेळ त्याच्याजवळ शिल्लक राहिलेला असेल तरी सुद्धा त्याला कळालं पाहिजे मला उद्धार करून घ्यायचा आहे. उद्धार करून घेता येतो बरं का, फक्त प्रयत्न करता आले पाहिजे आपल्याला. पूर्व कालामध्ये कटवांग नावाचे एक राजे होऊन गेले. दृष्टांत दिला राजा परीक्षितींना शुकदेवजी महाराजांनी. सूर्यवंशामध्ये खटवांग नावाचे राजे होऊन गेले. खडवांग किंवा खटवांग याच कुळामध्ये प्रभू रामचंद्रांचा प्रागट्य झालेला आहे, जन्म झालेला आहे. अशा पवित्र कुळात खडवांग राजे अत्यंत महान प्रतापी असे राजे होते. युद्ध सुरू झालं देवतांमध्ये आणि असुरांमध्ये, पण देवतांचं सामर्थ्य कमी पडायला लागलं. मग इंद्राने राजाची मदत मागितली. म्हटले तुम्ही महान प्रतापी आहात, शूरवीर आहात, आम्हाला युद्धामध्ये तुम्ही मदत करा. राजा खटवांगाने मदत केली देवतांना युद्धामध्ये आणि त्या मदतीचा परिणाम असा झाला की देवतांचा युद्धामध्ये विजय झाला. देवता प्रसन्न झाल्या. इंद्रानं येऊन विचारलं, म्हणले महाराज राजे साहेब, तुमच्या पराक्रमावरती आम्ही फार प्रसन्न आहोत. काय इच्छा आहे तुमची? जी इच्छा असेल ती इच्छा आमच्या समोर प्रगट करा. तुमची इच्छा आम्ही पूर्ण करायला तयार आहोत. खटवांग राजाने एकच प्रश्न विचारला. म्हटले देवतांनो, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. माझ्या मृत्यूसाठी किती वेळ बाकी आहे अगोदर मला सांगा. खिन्न अंतःकरणाने साऱ्या देवता सांगायला लागल्या, महाराज म्हटले गोष्ट अशी आहे, तुम्ही प्रश्न तर विचारलेला आहे पण त्याचं उत्तर देणं ही आता भाग आहे. तुमच्या मृत्यूसाठी आता केवळ 1 तास शिल्लक राहिलेला आहे. 1 तास उरला खटवांग रायासी, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. 1 तास उरला खटवांग रायासी, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. 1 तास उरला खटवांग रायासी. 1 तास उरला खटवांग रायासी. 1 तास उरला खटवांग रायासी. भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. 1 तास उरला खटवांग रायासी, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. आणि हे ज्या वेळेला राजाला कळालं की माझ्याजवळ आता फक्त 1 तास माझ्या जीवनातला शिल्लक आहे, त्यावेळेला भगवंताचं स्मरण राजाचं सुरू होऊन गेलं आणि केवळ 1 तासामध्ये स्वतःचा उद्धार राजाने साधून घेतला. शुकदेवजी महाराज म्हणतात, बरं तरी परीक्षिते, तुझ्याजवळ 7 दिवस आहे, तू कशाला चिंता करतो उद्धाराची? तू बसून राहा माझ्या समोर, बसून राहा. आपणही बसून राहावं संत महात्म्यासमोर. मृत्यूची वेळ ज्या वेळेला आलेली असते त्यावेळेला मृत्यू वाईट नाही बरं का, पण कुणासाठी वाईट नाही? मरता मरता ज्याच्या डोळ्यासमोर शुकदेवजी महाराजांसारखे महात्म्य आहेत त्याचा मृत्यू वाईट नाही. पितामह भीष्माचार्यांसारखं भगवंताला पाहता पाहता ज्याचा मृत्यू होतो आहे त्याचा मृत्यू वाईट नाही. कथा गाता गाता, कथा ऐकता ऐकता ज्याचा मृत्यू होतो त्याचा मृत्यू वाईट नाही. आणि भगवंताचं नाम गाता गाता ज्याचा मृत्यू होतो त्याचा मृत्यू वाईट नसतो. बरं काय झालं पाहिजे मृत्यूच्या वेळेला? राजन, एक झालं पाहिजे. जन्मलाभ परः पुंसामन्ते नारायण स्मृती.
मृत्यूच्या वेळेला सगळ्या प्रापंचिक वस्तू व्यक्ती पदार्थातली माणसाची चित्तवृत्ती जी आहे ती सगळी मृत्यूच्या अगोदर निघून गेली पाहिजे आणि ती चित्तवृत्ती कुठं स्थिर झाली पाहिजे? भगवंतामध्ये. ती चित्तवृत्ती भगवंतामध्ये स्थिर झाली पाहिजे. मग ती देवाच्या कथेत होवो, ती देवाच्या नामामध्ये होवो, की ती देवाच्या रूपामध्ये हो, स्वरूपामध्ये हो. मृत्यूच्या अगोदर जीवाची चित्तवृत्ती भगवंतामध्ये स्थिर झाली पाहिजे. हेच यासाठीच तुम्ही मी प्रयत्न करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी जीवनभर परमार्थ साधना. नुसता चांगल्या वारी मृत्यू झाला म्हणजे परमकल्याण झालं असं होत नसतं. नुसता चांगल्या तिथीला मृत्यू झाला म्हणजे परमकल्याण होतं असं नाही. म्हणले आज एकादशी आहे, आज माझा मृत्यू झाला तर माझा उद्धार होईल का? म्हणले नुसती तिथी चांगली असून काय उपयोग आहे? अंतःकरणामध्ये जर परमात्माच नाही, ज्याच्यामुळे ही तिथी पावन आहे, तो नारायणच तुझ्या हृदयात नाही, तर तिथीवरती मृत्यू होऊन उपयोग काय आहे? म्हणून वारापेक्षाही जास्त, तिथीपेक्षाही जास्त, नक्षत्रापेक्षाही जास्त, मुहूर्तापेक्षाही जास्त शुभ घटना जीवनामधली जर का कोणती असेल तर ती आहे की ज्या क्षणाला तुमचा माझा मृत्यू होतो आहे पण अंतःकरणामध्ये भगवंताची स्मृती कायम आहे. किड्यामुंग्यांसारखं मरावं नाही महाराज. जसे जन्माला आलो तसे जन्माला आलो. मनुष्याच्या जन्मामध्ये जर आलेलो आहोत आता मरता मरता गुरुस्मरण, हरिस्मरण, कथेचं स्मरण करता 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 मरण पावायचं आहे. नाम मुखामध्ये आलं पाहिजे. एवढीच एक अट आहे बर का मृत्यूच्या समयाची. कोणती? नाम मुखामध्ये आलं पाहिजे. आणि हेच राजा परीक्षितींच्या लक्षात आलं. कारण प्रश्न विचारला होता की महाराज ज्याचा मृत्यू जवळ आला त्यांनी काय करावं? ज्याचा मृत्यू जवळ आला त्यांनी भगवंताचं भजन करायला सुरुवात करावी. भजन केल्याचा परिणाम मरता मरता ज्याच्या मुखात भगवंताचं नाम त्याचा उद्धार होत असतो. म्हणून नाम मुखात आलं पाहिजे. कधी? मृत्यूच्या समयाला. ते त्यावेळेला येण्यासाठी नाम आजपासून मुखामध्ये धारण केलं पाहिजे. अखंड